ढोकळा बनवण्याची ही पद्धत तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला जर अजिबातही ढोकळा येत नसेल तर नक्की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ढोकळा नक्की येईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण इथे पारंपरिक पद्धतीने ढोकळा पाहणार आहोत। यासाठी 1 कप तांदूळ आणि अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे। सर्वात आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आज आपण हा ढोकळा कुकरमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी वंदना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। डाळ 2 पाण्याने धुतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। बाउल थोडासा मोठा घ्यायचा, कारण डाळ आणि तांदूळ फुगल्यानंतर आकाराने मोठे होतात यासाठी। आता ही डाळ आणि तांदूळ आपण रात्रभर भिजत घालूया। दुसऱ्या दिवशी बघा डाळ आणि तांदूळ छान असे फुगलेले आहे। मिक्सरच्या जारमध्ये आवश्यकतेनुसार डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि अगदी थोडं पाणी टाकून हे मिक्सरवरती आपण बारीकसर फिरवून घेऊया। बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरवरती बारीकसर फिरवून घेतलेलं आहे। हे पूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून घेण्यासाठी मला 200 ml इतकं पाणी लागलेलं आहे। यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही, यामुळे बॅटर पातळ होतं आणि आपला ढोकळा मध्येच कच्चा राहतो। तयार केलेलं हे बॅटर आपण फर्मेट होण्यासाठी ठेवून घेऊया। अगदी 7 ते 8 तास फर्मेट झाल्यामुळे ढोकळा अतिशय स्पॉन्जी असा तयार होतो। बॅटर फर्मेंट झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने याला जाळी आलेली आहे। आता हे बॅटर आपण छान असं फेटून घेऊया। हे बॅटर मी रात्रभर अशाच पद्धतीने झाकून ठेवलेलं होतं। अतिशय छान असं हलकं फुलकं हे बॅटर झालेलं आहे। आज आपण ढोकळा कुकरमध्ये बनवणार आहोत। यामध्ये आपण लिंबूसत्व न वापरता, दही न वापरता, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा न वापरता अतिशय साध्या पद्धतीने फक्त इनोचा वापर करून हा ढोकळा बनवणार आहोत। बॅटर छान फुगलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये हळद टाकलेली आहे, अगदी चिमूटभर हिंग टाकलेला आहे, 1 टेबलस्पून इतकी साखर टाकलेली आहे। हळदीमुळे ढोकळ्याला अतिशय छान असा रंग येतो, यासाठी इथे हळद वापरली आहे। याऐवजी तुम्ही कलरसुद्धा वापरू शकता। यामध्ये साखर टाकलेली आहे। साखरेमुळे या ढोकळ्याला अतिशय छान अशी टेस्ट येते। हळद घातल्यामुळे हे बॅटर आपल्याला पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं। यामुळे या ढोकळ्याला रेड पॅचेस येत नाहीत आणि तुमचा ढोकळा जास्त लालसर दिसत नाही। हळद टाकल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे। खूप वेळा तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल की ढोकळा खाल्ल्यानंतर तो घशामध्ये अडकल्यासारखा होतो। असं तुमच्यासोबत होऊ नये यासाठी तयार केलेल्या या बॅटरमध्ये आपण अर्धी पळी इतकं खाण्याचं तेल टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। यामुळे ढोकळा मऊ, लुसलुशीत आणि सर्व बाजूंनी एकसारखा शिजतो। हा ढोकळा आपण कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहोत। यासाठी मी इथे कुकरचा डबा वापरणार आहे। या डब्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं। यामुळे हा ढोकळा अलगद बाहेर येतो आणि या डब्याला चिटकून राहत नाही। इथे आपण 1 इनोचा साचे वापरणार आहोत। सर्व साचे आपण या बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस थोडीशी जलद करून घ्यायची आहे। यामुळे खूप लवकर या बॅटरमध्ये मिक्स होतो आणि तुमचा ढोकळा मऊ बनण्यास मदत होतो। छान असं फेटून घेतलेलं आहे। तयार झालेलं हे बॅटर आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेऊया। एका साईडला मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। त्यामध्ये 1.5 गिलास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये जाळी ठेवून घेतलेली आहे। ढोकळ्याचं बॅटर तयार होण्याच्या आधीच मी हा कुकर गरम करण्यासाठी गॅस शेगडीवरती ठेवलेला होता। कुकरमध्ये आपण डबा ठेवून घेतलेला आहे आणि या कुकरची शिटी आपण काढून घेतलेली आहे। गरम पाण्यामध्येच हा डबा ठेवून घ्यायचा आहे। यामुळे हा ढोकळा खूप लवकर शिजून तयार होतो। 20 मिनिटं झालेली आहेत।
आणि 20 मिनिटानंतर अतिशय छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। 20 मिनिटाच्या आधी हा ढोकळा उघडून पाहायचा नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। 20 मिनिटं झालेली आहे आणि आपला ढोकळा तयार आहे। तयार झालेला ढोकळा आपण अलगद बाहेर काढून घेतलेला आहे। हा ढोकळा मी थंड करून बाहेर काढून घेतलेला आहे। गरम ढोकळा यामधून बाहेर काढायचा नाही, यामुळे ढोकळा व्यवस्थित बाहेर निघत नाही। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण यावर टाकण्यासाठी तडका बनवूया। एका तडका पॅनमध्ये मी 1 पळी इतकं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा टीस्पून एवढी मोहरी टाकून घ्यायची आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तेल गरम होईल तेव्हाच तुम्हाला यामध्ये मोहरी टाकायची आहे। थंड तेलामध्ये मोहरी टाकायची नाही। जर आपण थंड तेलामध्ये मोहरी टाकली तर अशी मोहरी तळसून होत नाही आणि मग ती खाताना कळवट लागते। इथे मी जाड मोहरी वापरलेली आहे, अर्धा टीस्पून। मोहरी टाकल्यानंतर छान अशी मोहरी तळसून वर आलेली आहे। मोहरी वर आली की आपल्याला छान असं चम्मचच्या मदतीने हलवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये अर्धा टीस्पून इतके जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरे तळसले आहे, त्यामध्ये कट करून घेतलेल्या 2 मिरच्या इथे मी टाकून घेतलेल्या आहे। 4 ते 5 पानं कढीपत्त्याची यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे। 2 उभ्या आकारामध्ये हिरव्या मिरच्या यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घ्यायची आहे। त्याच्या आधी मी अगदी थोडासा हिंग यामध्ये टाकलेला आहे। नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मी अर्धा चमचा इथे मीठ वापरलेला आहे। 1 टेबलस्पून एवढी साखर वापरलेली आहे। नंतर यामध्ये आपण 1 कप इतकं पाणी टाकून घेऊया। आता हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी येत आहे। यामध्ये चवीनुसार तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता। मी इथे अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेत आहे। लिंबूमुळे हा तडका अतिशय छान लागतो चवीला। लिंबू तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता। आपला तडका छान असा उकळला आहे आणि मी गॅस बंद करून घेते। तयार केलेला तडका 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घेतलेला आहे आणि नंतर हा तडका आपण ढोकळ्यावरती टाकून घेतलेला आहे। या व्हिडिओमध्ये डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यावं हे तुम्हाला सांगितलं आहे। ढोकळा खाताना घशामध्ये अडकू नये यासाठी काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। ढोकळ्याला रेड पॅचेस का येतात हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तयार केलेलं बॅटर जर जास्त पातळ झालं तर आपला ढोकळा मधून कच्चा राहतो, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि अशाच पद्धतीचा ढोकळा तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। तुमचा ढोकळा 100% परफेक्ट होईल। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत।